परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। आमरण उपोषणाला मोठं यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य। महावितरण प्रशासन झुकलं, 8 तास शेती वीज व सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय। करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर मोठं यश मिळालंय। जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनानंतर प्रशासनानं शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं। उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली। श्री उदयसिंग नीलकंठ देशमुख यांनी 7 जून 2026 पासून जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। शेतीसाठी पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा सुरू करणं आणि वाडी वस्तीवरील सिंगल फेज वीज पुरवठा नियमितपणे सुरू ठेवणं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। उपोषणाची दखल घेत महावितरण प्रशासनानं आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली। अखेर प्रशासनानं सर्व मागण्या मान्य करत आवश्यक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे आंदोलनकर्ते आणि शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं। हे यश संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचं आहे। लोकांच्या एकजुटीमुळे व न्याय लढ्यामुळे प्रशासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाल्यानं करमाळा तालुक्यात समाधान व्यक्त केलं जातंय। आता प्रशासन या निर्णयांची अंमलबजावणी किती वेगानं करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।